नमस्कार मित्रांनो, मी सूर्योदय पाहायला आलो होतो. आलो होतो इन द सेन्स आलो आहे, पण आत्ता ह्या परिस्थितीवरनं असं वाटतं आहे की सूर्योदय काही दिसणार नाही आहे. कारण जनरली किंवा नेहमी किंवा ह्याच्या अगोदर मी बऱ्याच वेळाला आलो आहे, तर ह्या बाजूने सूर्योदय होत असतो. पण इकडे पूर्णपणे ढग दाटून आलेले आहेत. त्यामुळे हे पहा, अगदी पूर्णपणे पण कसं म्हणावं मला कळत नाही आहे. हे असे ढग आहेत आणि ह्या बाजूने सूर्योदय होत असतो, पण तसा काय आत्ता लक्षणं नाही आहेत. त्यामुळे सूर्योदय काय आत्ता आपल्याला दिसणार नाही आहे. आणि बऱ्याच वेळेला असं होतं माझं की मी जेव्हा केव्हा सूर्योदय पाहण्यासाठी येतो आणि असे ढग दाटून येतात आणि इतर वेळेला खूप सुंदर छान वातावरण असतं. नेमकं त्यावेळेला एकतर माझ्या मोबाईलमध्ये किंवा माझी तयारी नसते, म्हणजे शूटिंग करण्याची म्हणा किंवा असली तयारी, तर असं वाटतं की मग गोप्रोनी घेऊयात म्हणून राहतं किंवा काहीतरी घडतं असं बऱ्याच वेळेला. पण ह्याच्या अगोदर मी जेव्हा ट्रॅव्हल्स सिटीला मी गेलो होतो, तिथला सूर्योदय मी आयुष्यभर कधी विसरणार नाही, इतका सुंदर होता. आता सूर्योदय जरी दिसला नाही तरी मी आता माझा वॉक कंटिन्यू करतो आहे. मी जो मॉर्निंग वॉक माझा अर्धा किलोमीटर चालण्याचा असतो तो तर मी पूर्ण करणार आहे. एक्सेप्ट जर बऱ्यापैकी पाऊस आला तर मी जिथे पाऊस सुरू होईल तिथून रिटर्न होईल. आणि असं आता मी पुढे निघालो आहे. मला हे वाटेत रेल्वे क्रॉसिंग दिसलं आहे की ज्या कॉमनली 2-3 ठिकाणी ज्या दिशेने मी जाईल तिकडे असं ह्या रेल्वे लाईन्स दिसतात. अर्थात ही फक्त मालवाहतूक करण्यासाठी रेल्वे लाईन आहे. ह्याच्यावर प्रवासी वाहतुकीचा काही संबंध नाही. तर मागून एक ट्रेन येते आहे. खरं मी त्या ट्रेनची वाट पाहणार आहे. ट्रेन नाही, मालगाडी, तर तिची मी वाट पाहणार आहे. मला ती ट्रेन दिसली होती फार दूरवर, आवाज काय आला नव्हता, पण मी जास्त वेळ वाट न पाहता मी पुढे निघालेलो आहे. आता जर वाटेत मला दिसली तीच ट्रेन की मी जे जाणार आहे त्या मी ट्रेन म्हणतो आहे गाडी, तर मी पाहणार, अदरवाईज सोडून देणार आहे. आता मी पुढे निघालो आहे. त्या रेल्वे क्रॉसिंगपासून मी वाट पाहणार नाही आहे, पुढे जाणार आहे. आणि आता हा जो ट्रॅक आहे सायकलचा तो साधारण अगदी सरळ असा 1 ते 1.5 किलोमीटरचा आहे, अगदी सरळ. आणि हे मला जी मालगाडी म्हटलं मी तुम्हाला, माझ्या समोर दिसते आता. ह्या रस्त्यावरनंच ती येईल, समोरून येते, माझ्या कडेने जाईन, म्हणजे डाव्या बाजूने जाईल माझ्या. ही ती समोर येणारी मालगाडी, ज्या गाडीचा मी उल्लेख केला होता. आणि इकडे कुठेतरी मला क्रॉसिंग आहे, तिथे आवाज येतो आहे आणि ही मालगाडी चाललेली आहे. ही फार मोठी नसावी, कारण ह्याला फक्त एकच इंजन दिसतं आहे मला. अदरवाईज मी इतर मालगाड्या पाहिल्या आहेत तर त्याचे 5-5 इंजिन्स असतात. याचा अर्थ असा की 4-5 इंजिन्स, 4 इंजिन्स पुढे, मध्ये एखादं इंजिन, ह्याच्यावरनं काय आता म्हणणं कळतं की आता मालगाडीचा लांबी किती मोठी असावी. आता जरी मी म्हटलं तुम्हाला की ही एकच इंजिन होतं, पण माझ्या नजरेत जर पाहिलं ना असं समोर, हा दूरपर्यंत मला ती माझ्या नजरेत दिसते, म्हणजे ही सुद्धा बऱ्यापैकी मोठी आहे. आणि हा जो म्हटलं मी तुम्हाला, हा ट्रॅक साधारण 1-1.5 किलोमीटरचा, एक किलोमीटरचा तर नक्कीच आहे. आता 1 किलोमीटर मी सरळ अगदी पायी जाणार आहे आणि माझ्याकडे मालगाडी जाणार आहे, चाललेली आहे. मालगाडी तिकडून म्हणजे समोरून मागे जाते आहे. आत्ता अशा दिशेने मी चाललो आहे आणि मी
मालगाडीच्या विरुद्ध दिशेने चालतो आहे. मी जसं तुम्हाला सारखं म्हणतो आहे की मोठी असेल तर फारच मोठी आहे. आणि हे पहा मध्ये एक इंजिन आहे. आता हे इंजिन दिसत असेल तुम्हाला, हे पाहिजे. आणि हे म्हणजे सुरुवातीला एक इंजिन झालं, हे मध्ये इंजिन आहे. आणि ही मालगाडी अजूनही पुढे अशीच आहे. आणि संपणं तर अजून दूर दिसतं आहे मला, कारण मला माझ्या नजरेत तर अजून नाही संपत आली. आता संपत आली आहे. थोड्या वेळात ती संपेल पहा. ती पहिली अशी पुढे निघालेली आहे इकडे. आणि मी मागून असं चालत आलेलो आहे. ही पहिली ट्रेन मालगाडी आहे की नाही. आणि मी जसं म्हटलं तुम्हाला की संपेल आता, तर संपली आहे पहा. इथपर्यंत त्या गाडीचा आकार आहे, लांबी आहे किंवा व्हॉल्यूम आहे, काही म्हणा तुम्ही. संपली ती एकदाची. असं मी पुढे निघालेलो आहे. रस्ता पहा किती सरळ, का लाईन दोरीमध्ये असल्यासारखा सरळ आहे, अगदी सरळ. जसं म्हटलं ना मी तुम्हाला की साधारण 1 किलोमीटरचं तर नक्कीच असेल, पण नक्की कदाचित. आणि हे जेव्हा मी शूटिंग करतो आहे तर माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्यातून सुद्धा शूटिंग करतो आहे. आणि मी माझ्यासाठी आज एक गोप्रो आणलेला आहे. त्या गोप्रोने सुद्धा शूटिंग करण्याचा प्रयत्न करतो आहे. कुठलं चांगलं होईल हे मलाही माहिती नाही आहे. आणि गोप्रोची खरं तर मी प्रॅक्टिस करतो आहे, कारण माझं गोप्रोतनी काही वेळेला बरेचसे माझे व्हिडिओ डिलीट झालेले आहेत. आणि स्टँड बाय म्हणून मी परत त्यामुळे मोबाईलने शूटिंग करत असतो. हा ट्रॅक काय संपेना, अजूनही बरंच दूर जायचं आहे मला. मी जसं म्हटलं तुम्हाला की किलोमीटरभर असेल, पण कदाचित तो त्याच्याहीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. आणि अगदी सरळ आहे हो. मुख्य म्हणजे अगदी त्याला कुठे बेंड नाही, काही नाही आहे. आणि मी जर आत्ता कॅमेरा समोर धरलेला आहे, पण थोडा कॅमेरा वर खाली केला तर मला गाड्या जाताना दिसत आहेत, पण त्या पण खूप दूरवर आहेत. थोडंसं तुम्हाला रेल्वेचा रेड सिग्नल दिसत असेल, त्याच्याही खूप पुढे आहे. आणि मला पॅरलर आहे, जो रेल्वे रूळ आहे तो पॅरलर मी चाललेलो आहे. पलीकडे हा जो रेल्वे रूळ आहे त्याच्यामध्ये कोणतं तरी एक उत्पादन घेतलेलं आहे. आता कुठलं उत्पादन घेतलं आहे त्याच्या बाबतीत त्यात राईट, थँक्यू. त्यामुळे मला माहिती नाही आहे खरं, पण ते सुद्धा बरंचसं मोठा परिसर आहे. एक सायकलवाला गेला बऱ्याच वेळानंतर. मला खरंच शेतीची जास्त म्हणण्यापेक्षा काहीच माहिती नाही म्हणू शकाल तुम्ही. पूर्णपणे मी ॲग्री करतो की मला शेतीची काहीच माहिती नाही आहे. पण हे जे हिरवंगार दिसतं त्याने मन प्रसन्न होतं. अर्थात हिरवंगार तर कुठेही पाहिलं, कुठल्याही बाजूला जरी लक्ष दिलं तर सगळीकडेच हिरवं दिसतं आहे. त्यामुळं हिरवं दिसतं आहे. हे गेले 2 महिने मला काय नवलायचं राहिलेलं नाही आहे, अगदी टू बी फ्रँक. असं ओसाड वगैरे कुठे काही दिसलं नाही, एक्सेप्ट त्या स्लीपिंग बियर आयलंड पाहायला जेव्हा आम्ही गेलो होतो तेवढीच काहीतरी रेती दिसली असेल ती. खरं व्हिडिओ फारच वाढत चाललेला आहे. मला तो बंद करावा लागणार आहे, कारण व्हिडिओची लेंथ वाढवून मजा नाही आहे काही. त्यामुळे जवळजवळ 9 मिनटाचा व्हिडिओ होऊन गेलेला आहे. तर हा व्हिडिओ आणि हा रस्ता माझा काय संपेना, आणि अजूनही संपण्याची लक्षणं नाही आहेत, कारण ती कारसुद्धा मला खूप दूरवर दिसलेली आहे. तेव्हा थँक्यू मित्रांनो. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, मला परत सांगावं लागेल की चॅनल सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही आहेत. एकदा तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केला की परत करण्याची गरज नाही आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला कुठलेही चार्जेस लागत नाही. मुख्य म्हणजे
सबस्क्राईब करायला अगदी फ्री आहे. एकही पैसा तू वाया जाणार नाही आहे. चला तर थँक्यू. गॉड ब्लेस यू ऑल ऑफ यू. बाय.